श्री गणेशाय नमः. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना गणपती संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, मी आत्ता आहे घैसास गुरुजींच्या वेद पाठशाळेत वेद भवनामध्ये. अत्यंत रम्य आणि पवित्र परिसर आहे आणि या परिसरामध्ये आहे वेद पद्म श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. मंडळी, आत्तापर्यंत अनेक गणपती मंदिरांमध्ये तुम्ही गेले असणार आहात, अनेक वेद पाठशाळांमध्ये गेले असणार आहात, पण पुण्यातल्या या वेद पाठशाळेचं एक वेगळंच गणित आहे. आणि तुम्ही आज शिरल्या शिरल्या परिसरामध्ये तुम्ही रमून जाल आणि अत्यंत शांत वाटतं. या वेद पाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती श्री मोरेश्वर घैसास गुरुजी आपल्याबरोबर आहेत. आणि मी या मंदिराविषयी जाणून तर घेणारच आहे, पण त्याआधी मला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या स्थानाबद्दल. गुरुजी नमस्कार. मला पहिल्यांदा या स्थानाबद्दल सांगा ना, या पाठशाळेबद्दल, वेद भवनाबद्दल सांगा ना. नमस्कार. आमची ही श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळा ही पुण्यामध्ये गेली 80 वर्ष वेद अध्ययन, अध्यापन आणि त्याचबरोबर वेदांचा प्रचार आणि प्रसार ही कामं करीत आपलं कार्य करीत आहे. या वेदपाठशाळेला मोठी परंपरा आहे, मोठा इतिहास आहे. या वेदपाठशाळेची स्थापना अंदाजे 15 ऑक्टोबर 1945 साली, म्हणजेच त्यावेळेला असलेला विजयादशमीचा दिवस, या दिवशी सदाशिव पेठेतील एका छोट्या 10 बाय 10च्या खोलीत या वेदपाठशाळेची स्थापना केली. ही स्थापना कोणी केली तर माझे वडील आणि त्याचबरोबर माझे वेदाध्ययनाचे गुरु म्हणजेच वेदमहर्षी कैलासवासी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांनी या वेदपाठशाळेची स्थापना केली. आम्ही तसे घैसास कुटुंबीय हे नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी जे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी गोदावरीचा उगम आहे, ज्या ठिकाणी अहिल्या गोदावरीचा संगम आहे आणि साक्षात त्र्यंबकेश्वर राजाचं मंदिर आहे, अशा या पवित्र व रम्य गावात आमच्या वडिलांचा जन्म झाला. आणि त्यामुळे आमचं मूळ गाव, आम्ही असं मानतो की आमचं मूळ गाव हे त्र्यंबकेश्वर आहे. प्रारंभी म्हणजे आमच्या वडिलांनी असं मनात त्यांच्या होतं की आपला एक मुलगा तरी वेदाध्ययनात जावा आणि त्यांनी सांग वेदाध्ययन करावं, अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यावेळच्या त्र्यंबकेश्वरमधील कैलासवासी अहिताग्नी सोमनाथदाजी घैसास गुरुजी यांच्याकडे प्रारंभिक त्याने अध्ययन केलं. काळ कठीण होता, आत्तासारखी वाहनांची सुविधा नव्हती. पुण्याहून त्र्यंबकेश्वरला जायचं किंवा यायचं म्हणलं तरी 15-15 तास लागायचे. अशा या कठीण काळात त्यांचं पहिलं अध्ययन पूर्ण झालं आणि त्यांनी त्यावेळी पुढल्या अध्ययनासाठी कुठे जावं असा विचार करून, त्यावेळेला पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध होतं. विद्येचं माहेरघर या अर्थाने वेदविद्येचं माहेरघर होतं, कारण आंग्लविद्या एवढी त्यावेळेला पुण्यात अजून नव्हती. आणि या वेदविद्येच्या माहेरघरात त्या काळचे मोठे विद्वान आचारनिष्ठ घनपाठी कैलासवासी गोविंद भट्ट फाटक गुरुजी यांच्याकडे त्या वेदाध्ययनासाठी आले आणि त्यांच्यापाशी दशग्रंथ सहित घनपाठाचं अध्ययन त्यांचं पूर्ण झालं. त्यांच्यापुढे प्रश्न असा होता की जो सामान्य लोकांपुढे असतो की आपलं अध्ययन म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, कसं करायचं. त्यांनी असं एकंदर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांच्यासमोर गोष्टी घडत होत्या, तर हे जे फाटक गुरुजी होते यांच्या आचारनिष्ठेचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. आणि त्यांनी असं ठरवलं की आता ह्याच्यापुढे माझ्या जीवनात साध्य काय, तर मला जी माझी गुरुनी विद्या दिलेली आहे ती विद्या तशीच्या तशी आपल्यापाशी जेवढी आहे तेवढी पुढल्या पिढीला दान करायची. या हेतूने कठीण काळात, कारण तो इंग्रजांचा काळ होता, वेदविद्येला अनुकूल नव्हता, अशा या कठीण काळात त्यांनी वेदपाठशाळा पुण्यामध्ये सुरू केली आणि ती सदाशिव पेठेच्या आपटेवाड्यात त्यांनी ही पाठशाळा सुरू केली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काम कठीण होतं, वेळ कठीण होती,
कुठलाही शासनाचा याच्यावर लक्ष नव्हतं, परंतु विद्यादान हाच शब्द त्यांनी मनामध्ये धरून हे सुरू केलं. कारण विद्यादान हा शब्द वेदाध्ययनालाच लागू होतो. कारण कुठलेही गुरुजी, कुठलीही वेदपाठशाळा विद्यार्थ्यांकडनं कोणत्याही तऱ्हेच्या धनाची अपेक्षा न करता आपल्यापाशी जी विद्या परंपरेने आलेली आहे ती पुढल्या पिढीला सोपवायची, पुढल्या पिढीला दान करायची. आणि म्हणून त्यावेळच्या काळापासून आजवेळच्या काळापर्यंत गुरुकुल पद्धती जी आहे ती जगात आदर्श अशी मानली गेलेली आहे. तर गुरुकुल म्हणजे विद्यार्थ्याकडनं कोणतंही धन घ्यायचं नाही आणि नवे तर त्या विद्यार्थ्याला आपल्यापाशी सांभाळून आपल्यासमोर ठेवून ही विद्या त्याला द्यायची. वा. त्याच्यातलं दुसरं कारण असं आहे की वेदविद्या ही जितकी महत्त्वाची आहे त्याच्याबरोबर वेदविद्येचा आचार हा देखील महत्त्वाचा आहे. बरोबर. कारण नुसतं प्रवचनाला काही म्हणजे असं काही महत्त्व नसतं, पण प्रवचन करणारा जर आचार विचाराने युक्त असेल ते त्याने दिलेला विचार हा समाज लगेच अनुकरण करतो. बरोबर. आणि म्हणून पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनम याप्रमाणे पूर्वसुकृत चांगला असेल तर तुम्हाला उत्तम विद्या मिळते, उत्तम धन मिळतं. आणि उत्तम आचार असेल तर तुमच्या विद्येच्या मंत्रात सामर्थ्य असतं. कारण वेदविद्या ही सामर्थ्याची आहे, वेदविद्येच्या मंत्रात सामर्थ्य आहे. आणि हे ह्या ऋषीमुनींनी आणि सध्याच्या काळात वैदिकांनी असे तू हिमाचल ह्या चारी वेदांचा सांभाळ अत्यंत प्राणपणाने केला, अशी ही वेदविद्या. ह्या वेदपाठशाळेत ऋग्वेद दशग्रंथ क्रमांतसहित अध्ययन शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांच्या मनामध्ये अशी एक वेदपाठशाळा असावी की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना माधुकरी मागायला जाणं, लोकांकडे वारावर जाणं. कारण त्या काळात दोन प्रकारांनी विद्यार्थी आपलं जीवन चालवायचं. ह्याच्यामधलं उत्तम काय, माधुकरी मागून भोजन करणे. आणि दुसरं म्हणजे वारावर लोकांकडे जेवायला जाणे. हे त्याच्यात दोन प्रकार होते. तर त्याबद्दल त्यांचं म्हणणं असं असायचं की माधुकरी चांगली मिळायला पाहिजे, वारावर चांगलं व्यवस्थित जेवायला मिळालं पाहिजे. त्यापेक्षा अशी एक वेदपाठशाळा असावी की ज्या ठिकाणी वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेदाध्ययन करायला, अभ्यास करायला वेळ मिळावा, यासाठी एक आदर्श वेदपाठशाळा करावी हा त्यांच्या मनात विचार होता. परंतु दुर्दैवाने काळ अनुकूल नव्हता. मी स्वतः मोरेश्वर विनायक घैसाल आमच्या घराण्यामध्ये त्यांनी मला एकट्यालाच या वेदाध्ययनात घातलं. आणि मी त्यांनी दिलेली ही विद्या म्हणजे पदक्रमांसहित जटापर्यंत मी माझ्या वडिलांजवळ अध्ययन केलं. माझं 80 साली अध्ययन पूर्ण झालं. वडिलांच्या मनात अशी आदर्श पाठशाळा पाहिजे होती, ती त्यांच्या ह्याच्यात काही होऊ शकली नाही. कारण कायदे, माणसांचे विचार, ही विद्या योग्य आहे का नाही असे अनेक विचार होते. आणि ह्या विचारामधनं त्यांची ही वेदपाठशाळा त्यांनी सुरू केली. परंतु त्यांच्या मनामध्ये जी वेदपाठशाळा होती ती त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये काही होऊ शकली नाही. आणि म्हणून माझी विद्या पूर्ण झाल्यानंतर मी पण असा विचार केला की आपण पौरोहित्य करावं का, त्यापेक्षा वडिलांची इच्छा आपल्याला जर पूर्ण करता आली तर त्याचं फळ अधिक आहे. बरोबर. म्हणून मग मी या पद्धतीने विचार करून मी हा श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळा नावाचा विश्वस्त निधी निर्माण केला. वडिलांना मी असं सांगितलं की आपण ह्या मार्गाने गेलो तर तुमच्या मनात जी वेदपाठशाळा आहे ती पूर्ण होणार नाही. आणि म्हणून श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळा या नावाचा आपण विश्वस्त निधी निर्माण करूया आणि त्या विश्वस्त निधीतून आपण जागा मिळवूया, असे अनेक त्यांना म्हणजे विचार सांगून त्यांची मान्यता घेऊन पुढे 80 सालापासनं मी या विश्वस्त निधीच्या माध्यमातून आज आपण चतुर्थीच्या दिवशी ज्या वेदभवनात बसलो आहे, वेदभवनाच्या गणेश मंदिरात बसलो आहे, ती ही जागा आम्हाला प्राप्त झाली. ही प्राप्त झाली म्हणजे कशी झाली तर ती काय अशी तशी नाही, अपार कष्ट करायला लागले. मी 80 ते 89 मुंबईमध्ये जायचो, सरकार दरबारी आमचं म्हणणं सांगायचं. आणि माझा अनुभव असा की मुंबईमध्ये जाऊन
जागेसंबंधी आपला विचार तिथल्या अधिकाऱ्यांना सांगणं, तो पटवून देणं, तो कागदावर आणणं, त्यांच्यासाठी त्यांची अनुकूलता निर्माण करणं हे अपार कष्ट आहेत. म्हणजे 80 ते 89 माझा मुंबईचा पासच होता, मुंबईला जायचं आणि मुंबईत जाऊन मंत्रालयात आपली फाईल धरून ठेवायची. म्हणजे विनोदाने असं म्हणलं तर ते वावगं होणार नाही की समुद्रात मोती धरून ठेवायचं इतकं अवघड काम ते होतं. परंतु ते केलं, मी कष्ट केले. जागा 85 साली वेदपाठ शाळेला प्राप्त झाली. ही जागा या कोथरूडमधली जी एक नामांकित कंपनी आहे, वनाज कंपनी तिला म्हणून, तिचे मालक SK खांडेकर, दिमो फाटक, VD पिटकर या लोकांची ही जागा होती. त्यांची 21 एकर जागा होती. आम्हाला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा सुचवली होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना हात जोडून विनंती केली. पण ह्याच्यामध्ये खांडेकर, पिटकर ही जी मंडळी आहेत ना, ही माझ्या जीवनात आलेली आदर्श मंडळी होती. मग पुढे अपार कष्ट करून आम्हाला त्याने बक्षीसपत्राने जागा दिली. या बक्षीसपत्राने जागा मिळाल्यानंतर याच्या रीतसर परवानग्या मिळवणं, हे सगळं करून कष्ट करून 1989 साली वडिलांच्या मनात जे वेदभवन होतं ते त्यांच्या मुलांनी उभं करून दाखवलं. हे या वेदभवनाचं वैशिष्ट्य आहे. कष्ट अपार कष्ट आहेत, पण ह्या वेदभवनाचं, वेदमंत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की एक श्लोक आहे, सत्यसंकल्पाचा दाता भगवान परमेश्वर. तुमचा संकल्प जर सत्य असेल, तुमचा संकल्प सत्य आहे, योग्य आहे, तर तो परमेश्वरच तुमचं ते काम करतो. आणि ह्याच पद्धतीतनं या वेदभवनाची निर्मिती झाली. 1989 साली पुण्यात जे त्यावेळचे एक बांधकाम व्यावसायिक होते, अशोक विनायक भट, यांच्या अपूर्व सहकार्यामुळे आमचं हे वेदभवन बांधलं गेलं. त्याचं उद्घाटन झालं. या उद्घाटनाला राजमान्यता मिळाली. त्यावेळचे जे उपराष्ट्रपती होते डॉक्टर शंकरदयाळ शर्मा आणि द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते या वेदभवनाचं उद्घाटन झालं. आणि माझ्या मनाला आनंद एवढंच आहे की वडिलांचा जो संकल्प होता आदर्श वेदपाठ शाळेचा, तो त्यांच्या आयुष्यात काही पूर्ण झाला नाही. परंतु त्यांचा पुत्र म्हणून पितृऋणातनं मी मुक्त होण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आणि हे आदर्श वेदभवन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या वेदभवनात कसं असावं, मग त्यावेळेला मोठे यज्ञ, अनेक कार्यक्रम झाले, वैदिक संमेलनं झाली, अनेक यज्ञयागादी कार्यक्रम झाले. आणि ज्याच्यामुळे लोक इथं येतील, ज्याच्यामुळे नागरिक येतील, सरकारी अधिकारी येतील आणि वेदांसाठी अनुकूलता काहीतरी निर्माण होईल अशी निर्माण झाली. आणि त्याच्यातनंच एक ह्या ठिकाणी जे लोक येतात वेदपाठ शाळेमध्ये, त्यांना श्रद्धेने नमस्कार कुठे करायचा असा नेहमी प्रश्न पडायचा. कारण विद्यार्थी अध्ययन करायचे, परंतु पोथीला नमस्कार करण्याची सवय आपल्याकडे तशी नाही आहे. त्यांना मूर्ती दिसली, त्यांना फोटो दिसला, मग हे काय असावं. कारण वडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्माण झाल्यानंतर 89 म्हणजे 90 ते 97 या वेदभवनात अध्यापन केलं. त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि 12 नोव्हेंबर 1997ला त्यांनी आपला देह ठेवला. परंतु त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांची ही परंपरा, मूळ वेद अध्ययन आणि अध्यापन ही जपण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो. मग काय असावं, तर त्याच्यातनं आपण ह्या ठिकाणी आज बसलेलो त्या विद्येची अधिष्ठात्री देवता कोणती? गणपती. आणि विद्येची मुख्य देवता कोणती? तर सरस्वती. विद्येच्या आधी प्रारंभाला आपण गणेश पूजन करतो, सरस्वती पूजन करतो. आणि आमचे वडील गाणपत्य होते, आम्हीही गाणपत्य आहोत. म्हणजे इतके गाणपत्य आहोत की मला अभिमान नाही आहे आम्ही असं करतोय असं. पण हा जो गणपती इथं विराजमान आहे ना, याला रोजचा ब्रह्मणस्पती सूक्ताचा अभिषेक होतो, अथर्वशीर्षाचा अभिषेक होतो, श्रीसूक्ताचा अभिषेक होतो, मन्यसूक्ताचा अभिषेक होतो, भूमिसूक्ता,
म्हणजे ह्याचं नाव नुसतं सिद्धिबुद्धी सहित चिंतामणी मयुरेश्वर वेदपद्म सिद्धिविनायक असं नुसतं नाव नाही आहे, तर नित्य त्याच्यावर ब्रह्मणस्पती सूक्ताचा अभिषेक अथर्व शीर्षाचा सुद्धा होता होता नाकी नऊ येतात. पण ह्या गणपतीला गेले 28 वर्ष, म्हणजे आता हा 28वा वर्धापन दिन आहे, तर या 28 वर्षापर्यंत ह्या रोज ब्रह्मणस्पती सूक्ताचा आम्ही सांगितलेल्या वेदसूक्तांचा अभिषेक होतो, रुद्राचा होतो. आणि हीच सेवा आमच्याकडनं गणपती करून आता एक 10 वर्षापूर्वी याला गणपती अथर्व शीर्षाच्या 1,00,000 आवर्तनांचा अभिषेक झाला. 8 दिवस त्याच्यासाठी 100 ब्राह्मण या तिथं निमंत्रित केले होते. ब्रह्मणस्पती सूक्ताच्या मंडलाचा अभिषेक आहे. म्हणजे ब्रह्मणस्पती सूक्त हे 64 ऋचांचं आहे आणि 62 ऋचांचं आहे. बरोबर. तर त्या 64 ऋचांचं 444 संख्यात्मक या ठिकाणी ह्या गणेशाला अभिषेक झाला. या ठिकाणी अतिरुद्र झाला, पंचसूक्ताचा अभिषेक होतो. म्हणजे तो खऱ्या अर्थाने वेदभवनाच्या प्रांगणात असल्यामुळे त्याची पूजा नित्य षोडशोपचार पूजा, पंचामृती पूजा ही 28 वर्ष झाली कधीही चुकलेली नाही. त्याचा दिनक्रम म्हणजे पहाटे काकड आरती होते, त्याला उठवलं जातं, त्याला उठवून नंतर याची षोडशोपचार पूजा होते, माध्यान्नाचा नैवेद्य होतो. संध्याकाळी मोरया गोसावी परंपरेतल्या आरत्यांची आरती असते. कारण आमचे वडील जितके मोरगावचे भक्त त्याच्यापेक्षाही जास्त ते मोरया गोसावींचे भक्त होते. आणि त्यामुळे मोरया गोसावींची पदं, त्या परंपरेतली पदं, अशा स्तोत्र आणि मंत्र आरत्या यांनीही नित्य अभिषेक होतो, नित्य आरती होते संध्याकाळची. आणि त्याच्यामध्ये शरणागती म्हणली जाते. ती शरणागती ही महत्त्वाची आहे की ज्या आरतीमध्ये आम्ही पिता माता बंधू तुझ विणासे कोण मजला, बहु मी अन्यायी परिसकळही लाळ सुजला, न जाणे मी काही जपतप पूजा साधन विधी, कृपादृष्टी पाहे शरण तुझा आलो गणपती. अशा ह्यानी त्याची रोजची आरती होते, शेजारती होते. आणि हा रात्री 9 वाजता गणपती त्याच्या शेज आहे, त्या शेजावर तो झोपला जातो, अशी आमची भावना आहे. असं हे वेदपद्म सिद्धिविनायक मंदिर आहे. त्याचा 28वा वर्धापन दिन दिनांक 3 पासनं 10 पर्यंत होतोय. आणि ह्या निमित्ताने या गणपतीच्या नित्य उपासनेची, गणपतीची माहिती समाजाला व्हावी, बरोबर, म्हणून आपण हा एक उपक्रम हाती घेतला की चालू माध्यम काय आहे त्याचा उपयोग करून जर या गणपतीची माहिती समाजापर्यंत पोहोचवली तर त्यांनी इथं यावं, दर्शन घ्यावं, आपल्या मनोकामना त्याच्या कामागा. परंतु त्याच्याबरोबरही दरवर्षी आम्ही एक विधी करतो, त्याला संप्रोक्षण विधी असं नाव आहे. तो खरं सांगायचं तर प्रत्येक मंदिरात व्हायला हवा. संप्रोक्षण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हे आपलं पंचांग वर्ष आहे. ह्या पंचांग वर्षात नित्यपूजनामध्ये, नित्यसेवेमध्ये आपल्याकडून काही कमी अधिक घडला असेल त्याच्या सेवेमध्ये, तर त्याचा क्षमा मागण्याचा हा एक विधी आहे. त्याला संप्रोक्षण विधी म्हणतात. तो दरवर्षी आम्ही ह्या देवतेचा करतो. आणि त्याच्यानंतर साधारण द्वितीयेपासनं अष्टमीपर्यंत ऋग्वेदाचा, संहितेचा पूर्ण अभिषेक करतो. 8 दिवस हा सगळा कार्यक्रम चालतो. यंदा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गणेश पुराण म्हणून जे आपण म्हणतो त्या पुराणाचं या ठिकाणी कथा सांगितली जाणार आहे. अरे वा. ती 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत डॉक्टर प्रणव गोखले ही ती कथा आपल्या सगळ्या गणेशोपासकांना, त्याचबरोबर सर्व भक्त मंडळींना 5 ते 7 या वेळात ते सांगणार आहेत. असा हा सगळा सप्ताहाचा कार्यक्रम आहे. गुरुजी, तुम्ही सगळं सांगितलं की कशी कशी होते, पण तुम्ही एक सांगायचं मला, मी बघितलं सुद्धा, ते म्हणजे चतुर्थीला जी सेवा होते गणरायांची, ती मला थोडक्यात सांगा ना. कारण आज चतुर्थी आहे, ती सांगा आणि आपण लगेच चतुर्थीची आरतीच करायला आज जाऊयात. बरोबर. चतुर्थीला विशेष पूजा असते. म्हणजे चतुर्थीला 21 ब्रह्मणस्पती सूक्तांचा अभिषेक असतो. एका आवर्तनाला साधारण 15 ते 18 मिनटं लागतात. बरोबर. आणि अथर्व शीर्षाच्या अभिषेकाला 1 ते 1.5 मिनटं लागतात. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की अथर्व शीर्षाचं आवर्तन गणपती मंदिरात होता होता कठीण आहे. सध्याचा काळ कठीण आहे. याला कोण जबाबदार? शेवटी परिस्थितीला सगळेच शरण जातात.
पण हा वेदपद्मसिद्धिविनायक वेदभवनाच्या पवित्र परिसरात असल्यामुळे दर चतुर्थीला 21 ब्रह्मणस्पती सूक्ताची आवर्तनं होतात, 21 तुमच्या गणपती अथर्व शीर्षाची होतात, 14 श्री सूक्ताची होतात आणि रुद्राचं नित्य आवर्तन होतं. अरे वा. असा हा कार्यक्रम असतो. आणि संध्याकाळी एक मोठी आरती असते सगळ्या लोकांसाठी. आणि नेहमी ठरल्याप्रमाणे मोदकाचा नैवेद्य असतो. हे सगळं विशेष चतुर्थीला असतं. असा हा साधारण चतुर्थीचा. आता कसं झालं आहे की ते मी सांगितल्यामुळे नाविन्य वाटतं, पण आमचा आता ही दिनचर्याच झालेली आहे. वा, आणि त्यामुळे आम्हाला असं काही वेगळं पण आहे असं वाटत नाही. परंतु शेवटी ह्या सगळ्या भूमिकेतनं, या शुद्ध भूमिकेतनं अपार कष्ट करून वेदभवन उभं राहिलं, हे गणपती मंदिर उभं राहिलं. आणि निर्माण करणं फार सोपं आहे, बरोबर, परंतु ते सांभाळणं फार फार कठीण आहे. कठीण आहे. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला 1000 आवर्तनं करायची आणि नंतर फक्त पंचोपचार पूजा करायची. असं झालं तर त्याच्यात काही मजा नसते. तर त्यामुळे ही परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय दोन्ही ठिकाणी, एक वेदभवनाच्या माध्यमातनं आणि एक गणपतीच्या या मंदिराच्या माध्यमातून. आणि हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आलेला आहे आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ही संकष्टी चतुर्थी आहे. बरोबर. आणि त्यामुळे याचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून संप्रोक्षण विधी, वैदिक म्हणजे ऋग्वेदाचा अभिषेक आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून ह्या सप्ताहाला विशेष महत्त्व आहे. आणि या निमित्ताने सगळ्यांनी या 8 दिवसामध्ये विशेष दर्शनाला यावं. नक्की. तुमचं जे आता मी सांगितलं गणेश पुराणाची कथा जी आहे ती श्रवण करायला यावं. म्हणजे आपल्याला विविध देवतांचं अवतार कार्य कशासाठी आहे, त्या देवता कशा करते पृथ्वी, या सगळ्याची माहिती होते. आता नुकताच माझ्याकडे भागवत सप्ताह झाला. बरोबर बरोबर. आता हा तुमचं गणेश ह्याचं वाचन आहे. तर माझी ह्या निमित्ताने आपण बऱ्याच वेळेला माहिती घेऊन पुढे जाऊया. पण हा आत्ता जो गणेश सप्ताह आहे, तसं गणेश जयंतीला सुद्धा माझ्याकडे 4 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे हे जास्तीत जास्त सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करतो. माझी सर्व भक्तांना विनंती अशी आहे की 8 दिवसात आपण या आरती सगळ्या याच्यात सामील व्हा आणि प्रणव गोखल्यांच्या गणेश पुराणाच्या अर्थाला या, अशी माझी विनंती आहे. वा, धन्यवाद. या चतुर्थीपासनं आपण हा उपक्रम सुरू करतोय. या उपक्रमामध्ये आपण या गणेश मंदिराची तो ओळख करून घेणारच आहोत, पण पुण्यामधल्या, महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या ज्या अत्यंत महत्त्वाची गणपती मंदिरं आहेत, गणेश मूर्ती आहेत, अगदी सोप्या भाषेत, आंग्ल भाषेत थोडंसं सांगायचं झालं तर म्हणताना युनिक गणपती जी मूर्ती आहेत, ज्याला अनेक मोठा इतिहास आहेत, अष्टविनायक असतील, ह्या सगळ्यांची माहिती सुद्धा आपण या उपक्रमातनं घेत बघणार आहोत. आणि हे प्रत्येक चतुर्थीला आपल्याला बघता येणार आहेत. श्री गणेशाय नमः. मंगलमूर्ती मोरया.